नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. रेशीम शेती उद्योगामधील सन 2022 ते 2023 चा रेशीम रत्न पुरस्कार युवा उद्योजक अमोल चांदगुडे यांना प्रदान. इंदापूर तालुक्यातील म्हसोबाची वाडी हे गाव कायम दुष्काळी असणारे गाव म्हणून या गावाची ओळख आहे. या गावामध्ये कोणत्याही प्रकारच्या पाण्याचा स्रोत नाही, तसेच येथील शेती सुद्धा पावसाच्या जीवावरीच आहे. पाऊस पडला तरच शेती पिकणार अशी गावाची ओळख आहे. या गावाला दुष्काळ 5वीलाच पुजलेला, परंतु त्याला अपवाद ठरलाय तेथील असणारा बहुसंख्य युवा उद्योजक शेतकरी. येथील युवा शेतकऱ्यांमुळे गावाचे चित्र सध्या बदलू लागले. याला कारण ठरले आहे ते म्हणजे महाराष्ट्र सरकारचा रेशीम उद्योग. या उद्योगाच्या माध्यमातून हळूहळू येथील युवा शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून हा उद्योग चालू केल्याने, तसेच या उद्योगाला पाणी सुद्धा कमी प्रमाणात लागत असल्या कारणाने या उद्योगामधून त्यांना अधिकचे 4 पैसे आता मिळत आहे. तसेच त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये बदल सुद्धा झालेले दिसून येत आहे. तसेच या गावामध्ये रेशीम शेती तुती लागवडीचे क्षेत्र हे जवळपास 150 एकरच्या आसपास आहे. येथील तरुणांना शेतीला जोडधंदा म्हणून हा उद्योग आता वरदान ठरलेला आहे. तसेच हा उद्योग सुरू करण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावरती अनुदानही दिले जाते. त्यामुळे या गावातील बहुसंख्य युवा शेतकरी या उद्योगाकडे वळत असल्याचं चित्र आता येथे दिसून येत आहे. रेशीम शेती उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी शासन दरवर्षी वेगवेगळे अभिनव प्रयोग राबवत असते. त्यातून युवा शेतकऱ्यांनी या उद्योगाकडे वळावे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन विभाग व वस्त्रोद्योग विभाग, रेशीम संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून रेशीम रत्न पुरस्कार वितरण समारंभ सुरू करण्यात आला. या वर्षीचा रेशीम रत्न पुरस्कार वितरण समारंभ गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी पुण्यामध्ये पार पडला. यावेळी रेशीम शेती उद्योगांमधील सन 2022 ते 2023 मध्ये एकरी तब्बल 1,84,884 रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवून पुणे जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त झालेले म्हसोबाची वाडीचे युवा उद्योजक शेतकरी अमोल गणपत चांदगुडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन यावेळी गौरव करण्यात आला. तसेच रेशीम शेतीला अभिनव तंत्रज्ञानाची जोड देऊन नाविन्यपूर्ण असे प्रयोग करून कमी पाण्यात तसेच 1 एकरमध्ये तब्बल 1,84,884 रुपयांचे विक्रमी उत्पन्न घेऊन लक्षाधीश होण्याचा मान त्यांनी यावेळी मिळवलाय. या कार्यक्रमाचे आयोजन रेशीम संचालनालय पुणे यांच्याकडून करण्यात आले होते. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संजय चांदगुडे, इंदापूर. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.